नवले पूल आणि या सगळ्या परिसरामध्ये होणाऱ्या अपघातावरती कायमस्वरूपी उपाययोजना काय केली पाहिजे। कायमस्वरूपी उपाययोजनेला वेळ लागत असेल तर तोपर्यंत तात्काळ आपल्याला अल्पकालीन काय योजना केल्या पाहिजेत की अपघात आपल्याला रोखता येतील। यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली। याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी होते, पुणे पोलीस कमिशनर होते, महानगरपालिकेचे आयुक्त होते, पीएमआरडीचे आयुक्त होते, त्याच्यानंतर आरटीओ होते। अशा वेगवेगळ्या सगळ्याच या विषयाशी संबंधित असलेल्या जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्याचे सर्व प्रमुख लोक, एसपी होते, सगळे प्रमुख लोक या ठिकाणी या बैठकीला आम्ही सकाळपासून साधारणतः 1.5 तासाची ही बैठक झाली। आणि त्याच्यामध्ये दोन, जसं मी म्हणालो तसं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्यावरती उपाय काय असावेत आणि मागच्या काही दिवसात सातत्याने याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांनी सुद्धा याच्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या, बैठकाही केल्या होत्या। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या भागामध्ये पुढच्या काळातल्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील, तेव्हा मी काल म्हणालो तसं त्याच्यावरती आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभूळवाडी पासून अगदी वारजेच्या पुलापर्यंत म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंत सुद्धा आता जे काही 3 ठिकाणी वेगळे वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसत आहेत, ती संख्या वाढून ती 6 करायची आहे। या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आता वेग मर्यादा जी 60 ची आहे ती वेग मर्यादा आता 30 ची केली जाणार आहे। खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आरटीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे ओव्हरलोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथे जाणार आहे, त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे। हे सगळं करत असताना ठिकठिकाणी रमलर्सची संख्या वाढवली जाणार आहे। हेटाईज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते वाढवण्याचे विषय झालेत। NHAIच्या माध्यमातून सर्व्हिस रस्त्याला जांभूळवाडी पासून अगदी शेवट रावेत पर्यंत सुद्धा सर्व्हिस रस्ता हा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी मदत पुणे महानगरपालिका असेल, पीएमआरडी असेल, या सगळ्यांच्या हद्दी जिथं जिथं आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते सर्व्हिस रस्ते लवकर पूर्ण करण्याचा उद्दिष्ट हे NHAIने पूर्ण केलं पाहिजे। या जवळजवळ 32 किलोमीटरच्या या सगळ्या स्ट्रेचमध्ये हे सगळे सर्व्हिस रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या अंडरग्राऊंड युटिलिटीज असतील त्या सुद्धा NHAI असेल, पीएमआरडी असेल किंवा पीएमसी असेल, पुढे जाऊन आपण वाकडला गेलो तर पीसीएमसी असेल, हे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती तातडीनं लगेचच बैठक करून त्याच्यामध्ये याचा निर्णय केला पाहिजे। उन्नत कॉरिडॉरचं काम आता जे काही त्याचा डीपीआर पूर्ण झाला, सगळ्या गोष्टी तांत्रिक पूर्ण झाल्या, आता ते कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पुढच्या काळात मध्ये लवकरात लवकर कसं येईल। माननीय गडकरी साहेबांनी त्याच्यावरती खूप अभ्यास केला, माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचाही पाठपुरावा केला आहे। त्यामुळे आता उन्नत कॉरिडॉर जो 32 किलोमीटरचा कॉरिडॉर आहे, एलिव्हेटेड जो रस्ता आहे की तो जांभूळवाडी पासून चालू होतो रावेत पर्यंत, तर त्याचं काम आता लवकरात लवकर कॅबिनेटची मान्यता मिळून त्याचं काम लवकर सुरू करता कसं येईल, हे परमनंट सोल्युशन त्याच्यावरचं आहे, ते काम पुढच्या काळामध्ये कसं करता येईल याचा विचार झाला। त्यानंतर जांभूळवाडी पासून वारजापर्यंतचा एक रिंग रोडचा प्रस्ताव तो जुन्या डीपी मध्ये आहे, त्याला खूप समजा वेळ लागेल, पण त्याच्यावरती सुद्धा आता पीएमआरडीने डीपीआर तयार करण्याचं काम सुरू केलंय। त्यामुळे ते एक मला असं वाटतं याच्यावरचा की जांभूळवाडी पासून अगदी आपण पाहिलं तर ते डायरेक्ट वारजापर्यंतचा तो सुद्धा डीपीआर करायचं काम पीएमआरडीच्या माध्यमातून केलं जाते। या दीर्घकालीन आणि अल्पकालीन या सगळ्या विषयामध्ये उपाययोजनामध्ये अशा अनेक प्रकारची चर्चा आणि त्याच्यावरती निर्णय आज झाले।
PMPML असेल, किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्या ट्रॅव्हलच्या बसेस असतील, एसटीनं प्रवास करणारे लोक, हे सगळे जे प्रवासी आहेत, ते वडगाव असेल, त्या ठिकाणी जांभूळवाडी असेल, पुढे वारजेच्या काही पट्ट्यामध्ये असेल, ठिकठिकाणी रस्त्यावरती थांबलेले दिसतात. तिथे कुठेही अधिकृत बस थांबा दिसत नाही आपल्याला. मग तो PMPMLचा असेल, एसटीचा असेल, किंबहुना खाजगी बसेस, याच्यासाठी जी रस्त्यावरती उभी राहणारी गर्दी असेल, ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी प्रॉपर PMPMLने काही जागा निश्चित कराव्यात आणि त्या ठिकाणचे बसस्टॉप आपल्याला करायचे आहेत की लोक रस्त्यावर थांबणार नाहीत, ते बसस्टॉपला थांबतील आणि रस्त्यावरती गर्दी कमी होईल. सर्व्हिस रोड पूर्ण करताना जिथं जिथं अतिक्रमण झाले, ते अतिक्रमण तातडीनं काढलं जाणार. ते PMC कमिशनरना तशा सूचना आम्ही दिल्यात. PCMCच्या हद्दीत असेल तर तिथलं त्यांनी केलं पाहिजे. PMRDच्या हद्दीत जर कुठं अतिक्रमण आहे सर्व्हिस रस्त्यांचं, कारण सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे पर्यायानं लोकांना मुख्य रस्त्यावरती, हायवेवरती यावं लागतं. वाहतूक जर सर्व्हिस रस्त्यावरती वाढली तर हायवेचा पर्याय लोक लगेच स्वीकारतात. त्यामुळे ते सुद्धा ताबडतोब त्याची सुद्धा कारवाई केली जाईल. अशा पद्धतीच्या अनेक सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं की बोगद्यापासून वारज्यापर्यंत सगळा हा जो सगळा पॅच पाहिला तर जवळपास दिवसात 395 फेऱ्या या PMPMLच्या होतात आणि त्यांना कुठेही आज तागत अधिकृत बस थांबा तिथे केलेलं नाही. त्यामुळे रस्त्यावरती लोक थांबतात, गर्दी होते. तर ते सुद्धा आता ताबडतोब त्याच्यामधनं पुढच्या काळामध्ये आता हे सगळं पाहतात तिथेही बस स्टॉप केले पाहिजेत. एक शिस्तीचं, समजा बस आली तर लोक बस स्टॉपच्या तिथे उभे राहतील, बस तिथे येईल. आज रस्त्यावरती लोक पळत जातात, बस पकडतात, तर हे सगळं पुढच्या काळात थांबलं पाहिजे. मी म्हणालो तसं लोड खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती RTOच्या माध्यमातून प्रत्येक ज्या जड वाहन आहे त्याचा लोड चेक केला जाईल. लोड जास्त असेल तर त्याला दंड केला जाईल आणि लोड जागेवरती कमी करण्याची व्यवस्था RTOच्या माध्यमातून लावली जाईल. दुसरं स्पीड गनचं मी म्हणाल तसं 3च्या ऐवजी 6 होतील. पण जर एखाद्या जड वाहनाचं स्पीड आपण जर पाहतो की स्पीड, समजा स्पीड गन आहे आणि त्याच्या पुढे स्पीड गेलं तर त्याला चलन येतं, त्याला घरी येतं चलन. पण जर ह्या ज्या हेवी गाड्या आहेत, ज्या ट्रक आहेत, माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत, यांनी जर स्पीड लिमिट पेक्षा जास्त स्पीड असलं आणि जर त्यांनी नियम मोडला तर चलन तर जायचे ते जाईल, पण पुढच्या टोल नाक्यावरती तातडीनं त्याच ट्रकला, त्या गाडीला अडवलं जाईल, तिथे दंड केला जाईल. त्यामुळे ती व्यवस्था ताबडतोब कशी करता येईल की इथे तुम्ही जर या जड वाहनांनी जर टोल हे चुकवलं, स्पीड जर जास्त आलं आणि स्पीड गन आपण जे म्हणलं 30 आहे, 40 आहे, जे काय आहे पुढे पुढे, तर त्याच्यापेक्षा जास्त आलं तर ताबडतोब त्याला पुढच्या 2-4 किलोमीटरवरती, 10 किलोमीटरवरती जो पुढचा टोल नाका असेल त्या ठिकाणीच दंड करण्याची व्यवस्था केली जाईल. अशा पद्धतीची एक सिस्टीम RTOने याच्यामध्ये लावली पाहिजे. हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं तर जी जिल्हाधिकाऱ्याच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली रोड सेफ्टीची जी मीटिंग दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी व्हायला पाहिजे, तर ती मागच्या काळामध्ये इथं सातत्य या मीटिंग मध्ये नाही. ही मीटिंग या ठिकाणी झालेली नाही, हे सुद्धा आज निदर्शनास आलं. त्यामुळे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली जी काही रोड सेफ्टीची मीटिंग होते ती सुद्धा मीटिंग इथून पुढच्या काळामध्ये ठरलेल्या वेळेत झाली पाहिजे. नियमाप्रमाणे ती मीटिंग झाली पाहिजे. शहरातले आणि हायवेचे, शहराच्या लगतचे जेवढे म्हणून जिल्हा म्हणून असतील, ते अपघाताचं प्रमाण असेल, जी संख्या दिसतीये, जी अपघाताची संख्या दिसतीये, या सगळ्या विषयावरती दर 2-3 महिन्यांनी जी काही शेड्यूल असेल त्याप्रमाणे ती मीटिंग सुद्धा होणं खूप गरजेची आहे. आणि सर्व्हिस रस्ता जिथे जिथे अपूर्ण आहे, ती सर्व्हिस रस्ता जे आहे ते पूर्ण करण्यासाठी जी एजन्सीच्या माध्यमातून ती ताब्यात घ्यायची, त्या सगळ्यांना मदत करणं असेल. वडगावचा पूल जो रुंद केला जातोय तो ताबडतोब लवकरात लवकर तो पूर्ण करण्याचं काम हे NHAIने आज त्यांनाही सांगितले की ते ताबडतोब ते काम पूर्ण करा, कारण तो पूल रुंद झाला पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या सूचना या आजच्या या बैठकीमध्ये झाल्या. याच्यामध्ये नुसतीच बैठक नाही तर पुन्हा बैठक नाही, आजच्या बैठकीचे मिनिट्स तयार होतील. आजच्या बैठकीमध्ये जी कामं ठरली त्याची जबाबदारी प्रत्येक एजन्सी जी आहे ती निश्चित केली जाईल. PMC आहे, PMRD आहे, NHAI, पोलीस आहेत, वाहतूक पोलीस, जी काय कोणाची RTO आहे त्याची जबाबदारी, त्याला आज जे काम दिलंय ते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्याला परत त्याचा एक आढावा की दिलेलं काम या 1 महिन्यामध्ये काय पूर्ण झालं, ते काय आपण तातडीनं त्याच्यामध्ये आपण काय ऍक्शन घेतली, याची सुद्धा 1 महिन्यानंतरची एक मीटिंग या विषयाची होईल. मी म्हणाल तसं परमनंट सोल्युशनच्या दृष्टीने एक जांभूळवाडी ते वारजे हा एक रिंग रोडचा विषय
आणि उन्नत कॉरिडॉरचा विषय, हे दोन भविष्यातले कायमस्वरूपी याच्यावरचा एक मार्ग काढण्यासाठीचे जे विषय आहेत, तो विषय निश्चितपणे त्याचाही चर्चा झाली, त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये काम करता येईल. पण त्याच्यावरती कोणतीही अथॉरिटीने म्हणजे हायवे अथॉरिटीने आणि पीडब्ल्यूडीने ऍक्शन घेतली नाही. आता अपघात झाल्यानंतर एकमेकांवरती जबाबदारी ढकलली जाते, मग कारवाई होणार का नाही त्यांच्यावर? नाही, म्हणून म्हटलं की आता जी काही कामं निश्चित झालीत, या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला निदर्शनास येते की ऍक्सिडेंट होत आहेत, त्याच्याशी संबंधित सगळ्या एजन्सीज होत्या, सगळे अधिकारी होते, त्याची त्याला जबाबदारी आज निश्चित करण्यात आली आणि 1 महिन्यानंतर ती जबाबदारी दिली आहे. जे काम दिलंय त्या कामाची पुन्हा एकदा या ठिकाणी बैठक होईल आणि त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा होईल, कोणी काय काम करायचं. असं आहे, आता सिंपल मॉडेल्स ऑपरेंडी त्या पद्धतीची जे हेवी व्हेकल्स वाले ड्रायव्हर गाडी न्यूट्रल करतात, कंट्रोल होत नाही, नंतर त्यातनं सिरीज ऑफ ऍक्सिडेंट होतात. त्याच्यासाठी सुद्धा उतार जो आहे तो NHAI मान्य करत नाही, NHAI मान्य करत नाही, तो उतार स्टॉप झाला. हायवे म्हणून तुझे स्पीड ब्रेकर टाकू दिले जात नाहीत. मेजर प्रॉब्लेम तो आहे. आता तात्पुरता याच्यात NHAI दोषी आहे, त्यांच्यावर काय कारवाई होणार की नाही. तीव्र उताराचा तर 100% याच्यामध्ये तोच विषय येतो की तीव्र उतारे लोक गाड्या बंद करतात आणि मग कंट्रोल, आपल्याला स्पीड कंट्रोल करता येत नाही, हे त्याच्यातलंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याच गोष्टीचा याच्यावरती आज चर्चा झाली. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की स्ट्रीप ग्रॅडियंट म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा मेंटेन झाला पाहिजे. तो जो काही इंडियन रोड काँग्रेस, जे काही इंडियन रोड काँग्रेस जे आहे त्याचे जे स्टँडर्ड आहेत त्याप्रमाणे आपल्याला मेंटेन कसा करता येईल याच्यावरती सुद्धा आज चर्चा झाली आणि त्याच्यावरती एक इंजिनिअरिंग एजन्सी ही अपॉइंट करण्याचा निर्णय झाला. त्याच्यामध्ये मग पीएमआरडी किंवा पोलीस पीएमआरडीच्या माध्यमातून त्याचा एमओयू करण्यात येईल आणि या सगळ्याचे टेक्निकली सुद्धा जे काही याच्यामधल्या जे काही लूप हॉल्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जाणार. अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय, जबाबदारी कोणाची नेमकी? तुम्ही नंतर मीटिंग घेता, त्यानंतर पाणी करता, परंतु अपघात न होण्यासाठी काय उपाययोजना करता? नाही, आता याच्यावरती सगळी मंडळी बसून त्याच्यावरती काम करतायत. निश्चितपणे झालेला प्रकार दुर्दैवी आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचे मिळूनच त्याच्यामध्ये जे काही एजन्सीज आहेत, जे काही आपण म्हणतो की पीएमआरडी आहे, पीएमसी आहे, पोलीस आहेत, NHAI आहे, सगळ्यांनी मिळूनच त्याच्यावरती आता विचार चालू आहे. निश्चितपणे याच्या पुढच्या काळात ज्याची ज्याची जबाबदारी निश्चित होऊन जे काही होईल असा प्रकार होणार नाही याची काळजी घ्या. आजही त्याच्यावर चर्चा झाली, म्हणून आज ते पुढच्या ह्याच्यात ते काम दिलंय. त्याच्यात नाही असं आज काही 3 कॅमेरे चालू आहेत, स्पीडगन जे आहेत, स्पीडगन 3 चालू आहेत, त्याच्यावरती परत 3 अजून बसवायचा निर्णय झाला. स्पीड 60चं 30 वरती आणायचं ठरलं, कारण स्पीड जर कमी केलं त्यासाठी रंबलर्स असतील, स्पीड पण कमी करणं आहे. त्यामुळे 30च्या पुढे स्पीड गेलं तर चलन येईल, कारवाई होईल, हे सुद्धा आज निर्णय झाला. म्हणूनच सांगितलं सर्व्हिस रोडचं तेच सांगितलं. त्या संदर्भात NHAI ला स्पष्ट सूचना दिल्या, तुमचे सर्व्हिस रोड तातडीनं कंप्लीट करा. काही ठिकाणी काही असे पॅचेस आहेत तिथं भूसंपादन राहिले. उदाहरणार्थ आता संरक्षण खात्याच्या माध्यमातून त्यांची जागा सुतारवाडीच्या इथे, आता तिथे जर आपण पाहिलं तर तिथे काही जागा ताब्यात घेण्याची राहिलेली आहे, काही वडगावच्या तिथे राहिलेली आहे. तर या सगळ्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने केली पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंटच्या एजन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एखादं मंत्रालय असेल, खातं असेल, तर आम्ही त्याच्यामध्ये मदत करू, आम्ही पुढाकार घेऊ, हे त्यांना सांगितलं. राजकीय सगळ्या रणधुमाळीला सुरुवात झाली निवडणुका तोंडावर. युती आघाडी सगळीकडे सुरू आहे. काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा करतात. शरद पवारांकडून गो अहेड दिला जातोय, अजित पवारही देखील तसे संकेत देत आहेत. तर या दोघांच्या युतीबद्दल काय वाटतं? परिणाम तुमच्यासमोर काका पुतण्याचं आव्हान आहे. पुणे महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती या पार्श्वभूमीवर बघा, या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा स्थानिक पातळीवरती त्या पक्षांनी, त्या संघटनेनी, त्या नेत्यांना अगदी मोकळीक दिलेली आहे. आमच्याही पक्ष नेतृत्वानं आम्हाला हे सांगितलं की नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, किंबहुना महापालिकेच्या निवडणुका असतील, आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. परंतु जर स्थानिक पातळीवरती तुम्हाला वाटलं तिथे स्वतंत्र काही निर्णय घ्यायचा आहे
तर ते घेण्याची आम्हाला सुद्धा निश्चितपणे आमच्या पक्ष नेतृत्वाने मोकळीक दिलेली आहे. त्यामुळे होत राहणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की राज्यातल्या युतीवरती त्याचा काही परिणाम होईल. स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय, स्थानिक प्रश्न, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी हे होऊ शकतात. पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही. राज्यातलं महायुतीचं सरकार माननीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करते. त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही. संघटनात्मक खाली जे काही निर्णय असतील ती संघटना घेते, त्याला ती मोकळीक आहे. विचार केला जाईल का पुण्यात स्थानिक भाजप कार्यकर्ते म्हणतात की एकटं लढलं पाहिजे, आपले उमेदवार आहेत सोबळावर लढलं पाहिजे. अजून वेळ आहे महापालिकेला. आता नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊनच निर्णय केले जातात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांना महत्व आहे. ते जे सांगतील पक्ष नेतृत्वाची चर्चा करून तो निर्णय करू. अजून सुरुवात करायची. अजून सुरुवात आहे ना, वेळ आहे ना त्याला. रोज भेटते ना तुम्हाला नाही नाही, वेळ आहे अजून त्याला. निवडणुका यायला वेळ आहे ती. पक्षांनी सांगितलंय की तुम्ही खाली निर्णय करा. पक्षांनी सांगितलं युती करा. नेतृत्वाने सांगितलं की खालीची तुमची परिस्थिती बघा. निर्णय करू ना, वेळ आहे त्याला. स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केलेली आहे. महत्वाच्या नगरमध्ये नाही, आता आम्ही अनेक ठिकाणी युती करतोय, काही ठिकाणी स्वतंत्र लढतोय. जसं आम्ही आता जर पाहिलं तुम्ही तर तळेगावमध्ये आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र लढतोय. लोणावळ्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय. आज आम्ही सासवडमध्ये, त्याच्यानंतर जेजुरीमध्ये, फुरसुंगीमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय. पण आम्ही इंदापूरमध्ये आघाडी करतोय. आम्ही शिरूरला स्वतंत्र लढतोय. असं अनेक ठिकाणचे वेगवेगळे विषय आहेत. ते 2 दिवसात तुम्हाला अगदी स्पष्ट चित्र दिसेल. इंदापूरला कोणासोबत आघाडी? इंदापूरला अजून ते फायनल होत नाही. अजून 2 दिवस आहे त्याला वेळ. तुम्हाला योग्य वेळेला माहिती देईल. जेवणामध्ये पत्रकारावरती हल्ला झालाय. वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण झाली आहे. नाही, पत्रकार हा खरं तर लोकशाहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे. आणि असं जर त्याच्या बाबतीत कुठं झालं असेल तर निश्चितपणे हे दुर्दैवी आहे. असं व्हायला नको. जे कोणी याच्यामध्ये, मला माहित नाही तुम्ही आता सांगताय खरं तर, पण हे चालत असतं लोकशाहीमध्ये. शेवटी जो तो ज्याचं दिलंय त्याला काम करण्याचं स्वातंत्र्य असतं, त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला त्याचं काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे असं जर त्या कामामुळे काही झालं असेल तर निश्चितपणे ते दुर्दैवी आहे, झालेले चुकीचं आहे. त्यांचे जे कोणी याच्यामध्ये सहभागी असेल त्याच्यावर कारवाई अजित पवारांची आणि अमित शहाची बैठक झाली. त्या बैठकीत पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाच्या संदर्भाने देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. तर या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मी तर पुण्यात आहे बाबा गेले 3 दिवस. मला काहीच माहित नाही. मी पुण्यात आहे. हे बघा अजितदादा हे आमच्या महायुतीतले प्रमुख नेते आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते ज्या वेळेला दिल्लीचा, बघा काल ते राम सुतारांना आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला दिल्लीला गेले होते. आणि मग ते गेल्यानंतर महायुतीचे नेते म्हणून जर अमितभाईंना भेटत असतील तर त्याच्यामध्ये कुठला विषय असण्याची गरज नाही. त्यामुळे ते स्वाभाविक अनेक वेळा ते जातात. शिंदे साहेब भेटतात, अजितदादा भेटतात, देवेंद्रजी भेटतात. त्यामुळे राज्य चालवणारी ही मंडळी आहेत. त्यांना काही गोष्टीची चर्चा करायची असेल, काही वेळेला मार्गदर्शन हवं तर निश्चितपणे अमितभाईंना भेटू शकतात. पार्थ पवार हे सगळं नाव आलंय सगळ्या घोटाळ्यामध्ये. हे भागीदार आहेत त्या कंपनी ज्यांनी शासकीय जमीन राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल नाही. मला असं वाटलं की मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय. बावनकुळे साहेब सुद्धा आपल्या सगळ्यांशी पुण्यात आले बोलले होते. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काय चालू आहे त्याची चौकशी चालू आहे, काम चालू आहे. सत्य असेल ते बाहेर येईलच ना. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही असं काही नाही की कोणाला पाठीशी घालायची किंवा कोणाला काय. त्यामुळे त्याच्यामध्ये जी चालू आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये काम चालू आहे, कारवाई चालू आहे. भोर असेल, इंदापूर असेल, मंचर असेल, अनेक नगरपालिकांमध्ये भाजप विरुद्ध थेट राष्ट्रवादी अशी लढत दिसते. काय चित्र होईल? मी म्हणालो तसं की शेवटी स्थानिक पातळीच्या, स्थानिक सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत ते त्या पक्षांनी त्याच्या ताकदीवरती लढायचं काही लोकांनी जर ठरवलंय तर त्यामध्ये गैर काय नाही ना. आम्ही राज्यात महायुतीत लढतो. आम्ही जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या पुढच्या काळात अनेक ठिकाणी आम्ही महायुतीत सुद्धा एकत्र लढू शकतो. पण जिथं वाटतंय आता भोर मध्ये सुद्धा आम्ही स्वतंत्र लढतोय. अडचण काही नाही. आम्ही इंदापूरला आघाडी चालू आहे, आमचे प्रयत्न तिथे चाललंय. आम्ही तळेगाव दाभाडीत आम्ही राष्ट्रवादीने आम्ही एकत्र लढतोय. त्यामुळे जिथं शक्य, जिथं खाली स्थानिक पातळीवरती नेत्यांचे विचार जुळतायत
तिथे कार्यकर्त्यांचे विचार जुळतात, तिथे आघाडी किंवा युती होते, नसेल तिथे आम्ही स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढतोय. चला. राष्ट्रवादीचे बंडखोर जिल्हाध्यक्ष प्रदीप नारायणकरांना सोबत घेणार का तुम्ही? शेवटचा न्यायालयाचा निर्णय आलाय, रद्द झाला हा व्यवहार. बघा, या सगळ्या नाट्यक्रमावरती शेवटी पडदा पडला. आता तुम्हीच मला सांगताय, हे रद्द होण्यासाठी ज्या वेळेला मला या जैन साधू जे आपले मुनी होते त्या गुरुदेवांनी आवाहन केलं होतं की तुम्ही पुढे या, तुम्ही पुण्याचे खासदार आहात, तुमच्या शहरात असा विषय चाललाय, तर तुम्ही हे रद्द करण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे, जैन बांधवांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की खरं तर एका ट्रस्टची जागा विकायला काढली ट्रस्टनी, घेतली एका व्यावसायिकानी, पण त्याच्यामध्ये त्यांनी प्रक्रिया केली. जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये जैन बांधवांचं म्हणणं की मंदिर दाखवलं नव्हतं, समाजाच्या मुलांसाठी ते जैन बोर्डिंग आम्हाला हवंय, मंदिर तिथं हवंय, या तिन्हीतला विषय होता. मला असं वाटतं की तिन्ही ठिकाणी या दोघांनी तयारी दाखवली, दोघांनी मिळून व्यवहार रद्द केला आणि जैन समाज आज त्याच्यामध्ये आनंदी झाला. सगळ्यात चांगलं झालं याच्यामध्ये. मला असं वाटतं याच्यात चांगली गोष्ट आहे यात झाली ती. तुम्ही जाणार आहात का? 1 वाजता आनंद उत्सव आहे, तुम्ही जाणार आहात? नाही, चांगली गोष्ट आहे. मी सहभागी आहे त्यांच्या आनंदात, त्यांनाही माहिती आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा हे सांगितलं. मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की मुळात सांगा मला जमीन कुठे गेली होती हो? जमीन तिथंच होती. जमीन कुठे गेली होती? व्यवहार जो झाला तो मी म्हणाल तसे एका व्यावसायिक आणि ट्रस्टमध्ये झाला. समाजाला तो मान्य नव्हता. समाजाने सगळ्यांनी आग्रह केला की तो रद्द करावा, तो रद्द झाला. मला असं वाटतं की जैन समाजातल्या कुठल्याही माणसांनी पहिल्या दिवसापासून या विषयात माझं कधीच नाव घेतलं नाही, जैन समाजाने घेतलं नाही किंवा कोणी इतर व्यक्ती. राजकारण ठिकाणी चालतं, ज्याच्यासाठी जेवढा प्रयत्न करायचा सगळ्यांनी केला ना, राजकारण म्हणून चिखलफेक करायचा प्रयत्न केला, माझं नाव आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातलं सत्य काय? हातात एक सिंगल कागद कुणाच्या नाही मिळाला, नव्हतंच काय त्याचं. थँक्यू.